छत्रपती शिवाजी महाराज की जय. आलो का परत. अहो कसं आहे तुम्हाला एक सांगतो ना, म्हणजे जरा थोडासा यांचा अंश घेण्याचा प्रयत्न करतोय. कुठला कार्यक्रम बघताय मला सांगा बरं. तुमचा लाडका कार्यक्रम आहे. दोन आणा पण पुढारी म्हणा. आणि मी कोण आहे? तुमचा आपला माणूस पुढारी पाटील. तुमच्या तक्रार ऐकणार आणि परत चौकात मांडणार. हिंमत असेल तर आडवा. आहे का नाही गंमत. आता मगाशी आपण जे बोललो, आता भाजीपाला विक्रेते होते, मोठे व्यापारी होते, झालं का नाही. पण आता आपण जरा छोट्याशा सेगमेंटकडे येऊ. म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण छोट्या व्यापाऱ्यांशी बोलू. ते छोट्या धंद्यात आहेत, त्यांचं काय मत आहे. कारण तुम्हाला सांगू आतली गोष्ट लपडं काय. छोट्या व्यापाऱ्यांमध्ये आणि मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये आतमध्ये काहीतरी राडा चाललेला आहे. पण आता बाहेर कुठं दाखवतात करावं. घराघरात बी भांडणं होत्यात, पण बाहेर येतात तर असे हसत येतात. आपण म्हणतो काय सुखी परिवार आहे का नाही. चला बोलू. बाकीचा टाइमपास नाही करायचा, डायरेक्ट विषयाला हात घालायचा. मग आमचा कॅमेरामॅन ओरडतो नाही तर. हा चला या बरं. हा नमस्कार. हा नमस्कार. काय नाव काय तुमचं? विजय कुमार मर्लेचा. वा काय करता तुम्ही? माझा हॉटेल सुकांता म्हणून केटरिंग आणि हॉटेलचा व्यवसाय आहे. लय भारी. बरं मला एक सांगा, आम्ही असं ऐकलंय की आता हे जे एलबीटीचा राडा चाललाय, सगळा धिंगाणा चाललाय, याच्यामध्ये ना छोटे व्यापारी आणि मोठे व्यापारी यांच्यात काहीतरी आतमध्ये म्हणजे लपड चाललंय, म्हणजे भिशुम चाललंय काहीतरी. याच्या मागचा उद्देश असा आहे की लहान व्यापारी जो आहे त्याची रोजंदारी आहे. लहान व्यापारी रोजंदारी आणि तो सरकार आणि उपभोक्ता आणि उत्पादक यांच्यामधला तो दुवा आहे. व्यापार हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हा कणा मोडत चाललाय आता. एक तर कराच्या ओझाने, एक तर इन्स्पेक्शन राज्याच्या मुळे तो कणा इतका तुटायचा वेळ आलेला आहे की हा व्यापारी आता हा देश सोडून जावं का काय, हे महाराष्ट्र राज्य सोडून जावं का काय. आम्ही काही व्यापारी, बरेचसे व्यापारी बाहेर राज्यातून आलेलो आहोत. राजस्थानमधून आले असतील, कुणी गुजरातमधून आले असतील. महाराष्ट्रातनं सुखाने व्यापार करून देणार आहे का नाही सरकार. लहान व्यापाऱ्यांची अडचण अशी आहे की तो दुकानात मोठ्या व्यापाऱ्यांकडनं माल घेऊन लहान ग्राहकांची सेवा करतो. त्या सेवा करत असताना त्यांनी क्लिरिकल जॉब किती करायचा. आम्ही तेवढंच करायचं का. आज पुणे शहरामध्ये एका ऑफिसमधनं दुसऱ्या ऑफिसमध्ये जायला 4 तास लागतात. मग 4 तास आम्ही व्यापार बंद करून क्लिरिकल जॉब करायचं का. एकदम बरोबर आहे. पण मी काय सांगतो माहिती का, मला एक सांगा तुम्ही की मला मेन प्रश्नाचं उत्तर द्या. आपण फिरून जरा भलतीकडे गेलो की आतमध्ये जे काय डिंगडॉंग चाललंय ना, म्हणजे मोठे व्यापारी आणि छोटे व्यापारी आतमध्ये जरा भांडणं चालले असं लोकांमध्ये एक प्रचार आहे. असा कुठलाही भांडणाचा प्रकार नाही. मोठे व्यापारी लहान व्यापारी एकत्रच आहेत. कुठल्याही कराच्या ओझ्याखाली आणि इन्स्पेक्शन राज्याखाली जाचक तरतुदी खाली आम्हाला पिळलं जाऊ नये सरकारकडनं, हीच माफक अपेक्षा आहे आमची. मला एक सांगा की मोठे व्यापारी एवढं तुमच्याकरता करीत आहेत, म्हणजे नाही का दुकानं बंद करतात, संप करतात, सारसबागेत जाऊन गणपतीला बी बिचारायला त्रास होतो, ते जाऊन मोर्चा करतात, त्याला तरी शांत बसले बिचारायला. पण आता ते हक्कासाठी तुम्ही लढताय मान्य. पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतोय माहिती का, काही मोठे व्यापारी काय म्हणतात की आम्ही एवढं सगळं करतोय, मग छोटे जे व्यापारी आम्हाला का नाही सपोर्ट करत. म्हणजे जर आम्ही दुकानं पण ठेवली तर ते दुकान उघडतात, असं का होतंय का. याचं कारण असं आहे की लहान व्यापारी जो आहे त्याचा जीव 4 दिवसाचा, 8 दिवसाचा, 2 दिवसाचा. तो सकाळी माल गोळा करणार किंवा दुपारच्या सुट्टीच्या वेळेत मोठ्या व्यापाऱ्याकडनं माल गोळा करणार आणि ते विकल्यावरती त्याचे पैसे घेऊन परत दुसऱ्या दिवशी तो माल खरेदी करणार. त्याचं पोट, त्याचं घरदार त्याच्यावर आहे. ते घरदार जर 15-20 दिवस आम्ही जर